तुमच्यासमोर दिसते ती आहे बिलिंग शीट. बिलिंग शीटमध्ये आपण शिकणार आहोत. जर आपल्याला कॅटेगरी वाईज डेटा दिला असेल तर त्याचे टोटल कशा करायच्या कॅटेगरी वाईज, त्यानंतर सब टोटल, त्यानंतर सम इफ, आणि जर आपल्याला बिल नंबर दिला असेल तर त्याच्यावरनं परफेक्ट अमाऊंट कशी फाइंड आउट करायची. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या शीटमध्ये शिकणार आहोत. तर आता पहिलं सिम्पल आपला एक जो फॉर्म्युला आहे समचा तो आपण करून घेऊया. इज इक्वल टू सम टॅब, जेवढे पण अमाऊंट आहेत त्यांना सिलेक्ट. आता इथे मी काय करीन तर डबल क्लिक करीन. हा फक्त मॅकला प्रॉब्लेम येतो, iOS सिस्टमला. तुमच्या विंडोजमध्ये काही इश्यू नाही येणार. डबल क्लिक करायची. त्यानंतर सब टोटल. सब टोटल कशासाठी यूज करणार तर जर मला जिथे फिल्टरनुसार जर टोटल हवी असेल तर त्यासाठी मी सब टोटलचा यूज करेन. इज इक्वल टू सब टोटल टॅब, समसाठी 9 कॉमा रेफरन्स 1 अमाऊंट कॉलम, एंटर. आता इथे जी मला टोटल करायची आहे वरच्या कॉलमची, वरच्या चार्टमध्ये, तर त्याच्यासाठी मी यूज करेन सम इफचा फॉर्म्युला. इज इक्वल टू सम इफ टॅब, रेंज येणार. आता हे काश्मीरा कुठच्या कॉलममध्ये लिहिलं आहे ते, कॉमा क्रायटेरिया येईल त्याचं नाव, कॉमा सम रेंज येईल अमाऊंट कॉलम, एंटर. आता हाच फॉर्म्युला आहे तो खाली आपण कॉपी पेस्ट नाही करू शकत, कारण का आपण त्याला लॉक नाही केलेला आहे. म्हणजे जर मी इथे F2 करून चेक केलं फंक्शन F2, तर इथे बघा रॉयल ट्रेड जर चुकून जर वरच्या लिस्टमध्ये त्याचं नाव असेल आणि अमाऊंट असते तर इथे काउंट नसतं झालं, त्यांची टोटल नसते आली. त्यामुळे मी हा फॉर्म्युला आहे तो परत लावतो F4 करून. इज इक्वल टू सम इफ टॅब रेंज, जेवढ्या पण रेंज आहेत तेवढ्या F4, पहिले कॉमा द्यायच्या अगोदर F4, त्यानंतर कॉमा क्रायटेरिया, कॉमा सम रेंज अमाऊंट कॉलम, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, F4, एंटर. आता इथे पण मला डबल क्लिक करायला लागेल. त्यानंतर हा जो फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट होईल. आता इथे बघू शकतो आपला जो रेंज आहे त्या बरोबर परफेक्ट एकदम लागलेले आहेत. त्यानंतर आपल्याला शिकायचं आहे की हा बिल नंबर दिला आहे त्याच्यावरनं ही अमाऊंट कशी शोधायची. मग त्याच्यासाठी मी अगोदर हा बिल नंबर आहे तो मी कॉपी करून घेतो. त्यानंतर बिल नंबर कुठच्या ह्याच्यामध्ये असणार तो कॉलम मी सिलेक्ट केला. शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, कंट्रोल F, आणि तिथे मी पेस्ट करणार फाइंडमध्ये आणि एंटर करणार. फाइंड झाल्यावर तो फेंडमध्ये असतो आणि बाकीचा सगळा जो डेटा असतो तो डार्कमध्ये असतो, जसं इथे दाखवलं आहे तसं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर इस्केप करायचं आहे. त्यानंतर बरोबर राईट ॲरो करत त्याच्यासमोरची जी अमाऊंट आहे ती कॉपी करायची आहे आणि जिथे पेस्ट करायचे आहे तिथे वर यायचं आहे आणि कंट्रोल V करायचं आहे. तसंच दुसरा जो बिल नंबर आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याला सिलेक्ट करून त्याला कॉपी करायचं आहे. त्यानंतर परत बिल नंबरला जो सिलेक्ट करायचा कॉलमला, त्यानंतर कंट्रोल F, कंट्रोल V, एंटर. आता बघा जो बिल नंबर फाइंड होतो त्याला बरोबर फेंट राहतं आणि बाकीचे आहेत ते डार्क राहतात. आणि इकडनं तुम्हाला काय करायचं तर इस्केप करून राईट ॲरो करत जायचं आहे, म्हणजे बरोबर तुम्ही अमाऊंटवर जाल. अप ॲरो केलं किंवा डाऊन ॲरो केलं तर तुमचं सिलेक्शन निघून जाईल आणि तुमचा तो बिल नंबर पण कुठे आहे तो दिसणार नाही. तर हे आपण काय काय शिकलं तर कॅटेगरी वाईज टोटल शिकलो, त्यानंतर सब टोटल शिकलो, सम कशी करायची नॉर्मल, त्यानंतर फाइंड कसं करायचं. तर तुम्हाला असे भरपूर फाइंड करायचे आहेत आणि ह्याची प्रॅक्टिस करा.